नमस्कार पत्रकारांनो. माझं आज प्रेस कॉन्फरन्स आपलं घेणं. संपूर्ण नाव सांगा. हां, माझं नाव अतुल बळवंत हाके, राहणार हाकेमाळ, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. ह्या माझ्या वहिनी आहेत विद्या नितेश हाके, माझा भाऊ नितेश हाके, आम्ही आई वडील असा सगळा परिवार आहे. आमची हाकेमाळ येथे शेतजमीन आहे 5 एकर आणि त्याच्यावरती अजून 2-3 गटात आमची जमीन आहे. आमच्या नावावर आहे 7/12 संपूर्णपणे. आता सध्या ती जमीन आजोबांकडनं खरेदी खत होऊन आलेली आहे. 2019ला वडिलांकडून बक्षीस पत्र होऊन रितसर आमच्या नावावर आली आहे. आणि त्या जमिनीत आमचाच कब्जा आहे, तिथं आम्ही वहिवाटतोय. त्याच्यामध्ये सुद्धा ही लोक आमच्यावरती गुंडागर्दी करत आहेत आणि त्यासाठी हे पोलिसांचा आधार घेऊन आमच्यावर गुंडागर्दी करत आहेत. त्याचा आम्हाला खूप त्रास होतोय. त्याच्यावरती ऑलरेडी 6 एनसी झालेल्या आहेत, एक FIR दाखल झाले आहे. त्या FIR मध्ये माझा जीव जाता जाता वाचलाय. त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, पोलीस आणि आम्हाला सहकार्य करा, जेणेकरून हा आमच्यावर गुंडागर्दी करणार नाही. त्याच्याकडून लिहून घ्या, आमच्यावर कुठलाही असं पुन्हा हाणामारी करणार नाही. तर त्याच बाबतीत पोलीस प्रशासन आणि आरोपी यांचे हात मिळवले असल्यामुळे ते आमच्यावर कुठलीच म्हणजे आरोपीवरती कुठलीच कारवाई करत नाहीयेत. तुम्ही तुमच्या शेतामध्ये जायला घाबरताय का? आम्ही शेतात जायला घाबरत नाही. आम्ही जेव्हा प्रयत्न करतोय तेव्हा त्यांच्यावर डायरेक्टली जीवघेणे हल्ला होत असतील. आम्ही त्याचा प्रयत्न पण केला. त्यासाठी 6 एनसी वेगवेगळ्या झाल्या. हल्ल्याच्या भीतीने आपण आपल्या शेतामध्ये जातो. हा, मग तेच ना, आता कुणाला जीव प्यारा नसेल, माझं संपूर्ण कुटुंबाचे, आता मी जर गेलो तर माझ्या कुटुंबाला कोण सांभाळणार आहे? मग त्या हिशोबाने आम्ही रितसर प्रशासनाला विनंती केली, पोलीस प्रशासनाला विनंती करतोय, वारंवार पत्रव्यवहार केलेत आम्ही प्रत्येकाकडे. तहसीलला केला, आपल्या आटपाडी पोलीस स्टेशनला केला, DOSPना केला, SP ना केला. ह्या सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार करतोय. SP कडे तर आम्ही 4 वेळा त्याचा पाठपुरावा केला, सगळे पुरावे देऊन. एक FIR झाला. आमची दुचाकी सुद्धा त्या आरोपीने जाळून टाकण्यात आलेली आहे. एवढे ते क्रूर मानसिकतेचे आहेत. मग एवढं सगळं होऊन जेव्हा मी SP ना पहिल्यांदा भेटलो की अशी सर्व गंभीर परिस्थिती आहे, आटपाडी पोलीस स्टेशनचे स्वतः PI ह्यामध्ये करप्ट आहेत आणि ते आम्हाला कुठल्याच बाबतीत सहकार्य करत नाहीत, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं काही असो, आम्ही त्याच्यात तातडीनं गंभीर दखल घेतो आणि कारवाई करतो. पण ह्याच्यावरती मी नंतर ना SP साहेबांना 4 वेळा भेटलो, पण त्यांनी कुठलीही त्याची दखल घेतलेली नाही. आणि त्याच्या बाबतीत काउंटर करताना पोलीस लोक हेच वापरतात की जसं आमच्या NC दाखल आहेत तसे आरोपीच्या पण NC दाखल आहेत, हे असं सांगून वरच्या प्रशासनाला सुद्धा आटपाडी पोलीस स्टेशन हे दिशाभूल करत आहे प्रत्येक वेळी. आणि जो आरोपी आहे तो सुद्धा ह्या प्रकरणामध्ये आमचा क्लिअर कट 7/12 आहे, जो की तहसीलदार शीतल बनगर मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुझ्या नावावर क्लिअर कट 7/12 आहे, तुझं नाव आहे, त्यामुळे तिथं तुला कुणीही अडवू शकत नाही. आणि हे पोलिसांच्या समवेत सांगितलं की तुला कोणी अडवू शकत नाही, तुला जर कोणी त्रास देत असेल तर तू पोलिसांकडे तक्रार कर. तर त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं की समोर पोलीस आहेत, ते मला सहकार्य करत नाहीत. तर ते म्हणले की मग ते तुमच्या वरिष्ठांना तक्रार कर, ही पोलिसांचीच फक्त जबाबदारी आहे, तहसीलचं ह्यात काय नाही. तहसीलचं ह्यात काय, जर का तुझं 7/12 मध्ये काय नाव चुकीचं असतं, कमी क्षेत्र असतं, ते आम्ही करू शकतो. पण तुझा 7/12 सगळा क्लिअर असल्यामुळे इथं तहसीलचा काहीच विषय येत नाही, तुझा फक्त विषय पोलीस स्टेशनचा मर्यादित आहे. आणि या संदर्भात मी पोलीस स्टेशनला वारंवार विनंती केली असता पोलीस स्टेशन वारंवार हा विषय मुद्दाम महसूलकडे ढकलते आणि हे समोरासमोर कधीच येत नाही. मी त्यांना वारंवार क्षेत्र आहे ते वापरते वापरतात, आम्हीच वापरत होतो. आमच्याकडूनच ते हातापाया पडून ते आमच्याकडून म्हणत होते की बाबा आम्हाला द्या, दुसरा कोणाला देऊ नको, असं करत होते. आणि नंतर ना आता आम्ही तिथं घर बांधायचा प्रयत्न केला असता आमच्यावरती त्यांनी सरळ सरळ गुंडागर्दी प्रयत्न केला होता, आम्हाला हाकलून देण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा विषय आम्ही भरपूर मिटिंग घेतल्यात, त्या सगळ्या मिटिंगमध्ये सुद्धा बाकीच्यांनी पण त्यांना व्यवस्थित सांगितलं की हा तुझ्या ह्याच्यातला विषय नाहीये, तुझ्या वडिलांनी जमीन 100% विकलेली आहे, तर त्याला तू काय करू शकत नाही, त्यांची जमीन आहे ती सोड, तू गुंडागर्दी करू नको. तरी सुद्धा ही व्यक्ती वारंवार कुणाचं सुद्धा न ऐकता फक्त स्वतःचा मनमानी कारभार करते आणि त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होतोय. त्या सगळ्या गोष्टीवरती परिणाम होतोय. त्याचा आमचा जे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत ते सुद्धा आमचे थांबलेले आहेत. त्याच्यामुळे गट नंबर काय आहे? त्यातल्या 2985 हा 4.5 एकराचा गट आहे, 2928 हा एक दुसरा गट आहे. परत ह्या म्हणजे जे काय आतापर्यंतचे वादविवाद झाले ते 2985 या गटावर झाले. आणि दुसरा जो रहिवासी गट आहे 2915, तर त्या गटात तर आमची 2017ला डिस्कस झालं होतं, त्याचं घर बांधलं त्यावेळी ओपन जागा होती. आतापर्यंत मागच्या वर्षापर्यंत ओपन जागा होती की तिथं आम्ही घर बांधणार आहे, हे आमचं म्युच्युअल डिस्कशन झालं होतं. घर बांधायला गेलं असता त्यांनी सरळ हाकलून लावलं आणि तिथं आता डायरेक्टली शेड मारलं. आणि त्यात सुद्धा पोलिसांनी त्यांची बाजू घेतली आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही मोजणी करा, हे करा, तुमचं क्षेत्र कुठं आहे हे बघा. हे तिथं सुद्धा पोलिसांनी आरोपीचीच बाजू घेतलेली आहे आणि आरोपीला जमीन बळकवण्यात मदत केलेली आहे. तुमच्या त्या क्षेत्राची आपण मोजणी करून घेतलेली आहे.
त्याच जो रहिवासी गट आहे त्याचा वाद खूप जुना आहे आणि तो खूप मोठा आहे, तो सॉल्व्ह होण्यासारखा नाहीये. त्यामुळे आम्ही 2 मिनिटांसाठी तो विषय साईडला ठेवला, जो घराचा जो आहे तो. आणि 2985 हा जो मोठा गट आहे 4.5 एकरचा, त्याची आम्ही बाहेरची मोजणी सुद्धा केली. आता इंटरनल मोजणी करायची बाकी आहे, तर त्यासाठी आम्ही अप्लाय करूच, त्याबद्दल शंका नाही. पण जी पोलिसांची जबाबदारी आहे की जर का कोणी गुंडागर्दी करत असेल तर त्याच्यावरती वचक ठेवणे, बॉन्ड प्रक्रिया आहे ती प्रॉपर करणे, तहसीलला वेळोवेळी कळवणे. तर ही पूर्णपणे बॉन्ड प्रक्रिया त्यांनी मोडकळीस आणलेली आहे पोलिसांनी. का तर आरोपी पोलिसांना हा वारंवार खुश ठेवते आणि पोलीस आम्हाला विचारतात की तू आमच्यावर आरोप करतो भ्रष्टाचारी आहे. तर माझा त्यांना प्रश्न आहे की भ्रष्टाचारी म्हणजे काय? पोलिसांना आरोपी जेव्हा पैसे देतो पोलिसांना तेव्हा काय मला सांगून देणार आहे का? गपचूपच देणार ना. पण इथं माझ्याकडे सर्व हे 96 पेजेसचं पूर्ण पुरावे आहेत. पोलिसांनी जे काही बॉन्ड प्रक्रिया जी असते ती कशी त्यांनी ब्रेक केलेली आहे. म्हणजे ज्यावेळी पत्र पाठवायचं त्यावेळी पत्र पाठवलं नाही. बॉन्डचा जो पिरियड असतो तो संपल्यानंतर पत्र पाठवायचा. पहिला जे काय बॉन्ड चालू असताना, बॉन्डचा पिरियड चालू असताना ब्रेकचं पत्र देण्याच्या ऐवजी नवीन चॅप्टर केसचं पत्र द्यायचं. ह्यातून सरळ स्पष्ट होतंय की त्यांनी आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा डीवायएसपी विपुल पाटलांना त्याचं पत्र दिलं, सगळे पुरावे आरटीआय मार्फत काढून, तेव्हा त्यांना स्पष्ट दिसलं की आता हा आपण पकडला जातोय. तेव्हा PSI सागर खाडे यांनी मला तिथं बोलवलं की माझा जबाब घेण्यासाठी तुझं काय म्हणणं आहे. तर त्यांनी सांगितलं की तुझं काय म्हणणं असेल ते थोडक्यात म्हण. मग ते एक दिवशी म्हटलं त्यांना ठीक आहे, म्हणलं तुम्हाला ते म्हणले की एवढं तू सगळं लिहिलंय आम्हाला काही क्लिअर होत नाही. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं ठीक आहे. मग मी त्यांना दुसऱ्या दिवशी अजून डिटेलमध्ये लिहून गेलो सगळं. तेव्हा ते काय म्हटले, ते अजून माझ्यावर भडकले, तू एवढं आम्ही सांगतोय एक, तू आमच्या साहेबांवरती आरोप कसे काय करतो, भ्रष्टाचाराचा आरोप करतो, तर तुझ्याकडे पुरावा काय, असे ते म्हणतात. मी म्हटलं भ्रष्टाचाराचा आरोप का करतोय, कारण की जी बॉन्ड प्रक्रिया पोलिसांनी करायला पाहिजे होती, तहसीलला वेळोवेळी कळवायला पाहिजे होती, केली नाही. त्याच्यामुळे आरोपीवर कुठलाही वचक नाही. आजपर्यंत एवढं सगळं गुंडागर्दी करून आरोपीवरती 1 रुपयाचा सुद्धा बॉन्ड वसूल केलेला नाहीये. ह्याच्यामध्ये पोलीस हे स्वतः मेन सूत्रधार आहेत. त्यामध्ये आटपाडी पोलीस स्टेशनचे PI हे स्वतः त्यात पूर्ण हे करतात आणि त्यात जे तत्कालीन तपासाची जे आता त्यांची बदली झाली ते पूर्णपणे गुंडांना सपोर्ट करत होते. जेव्हा FIR झाली त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना म्हणत होतो की आम्हाला ह्यात घोळ दिसतोय, तुम्ही तपास अधिकारी बदला. तर त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तात्काळ की बाबा आम्ही लगेच ह्याचा आजच्या बदलतो. पण पूर्ण तपास झाला तरी सुद्धा त्यांनी बदललेला नाही तपास अधिकारी. त्याच्यात सध्या राहायला कुठे आहे तुम्ही आता? सध्या राहायला आम्ही हाकेमाळा कधी राहतोय, परत कधी मामाच्या इथं राहतोय, कधी मासावळीत राहतोय, असं. नाही, हा. तुमचं आता म्हणजे सध्या इतके दिवस कुठे होता तुम्ही? आमचं बॉर्न बॉटअप हे मुंबई आहे, पण आमचं क्षेत्र असल्यामुळे आमचं येऊन जाऊन तिथं वहिवाट आहेच ना. आणि तुम्ही आता काय जॉब करताय का? हो, मी प्रायव्हेट कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. म्हणजे सगळे तुमचे आई वडील तिकडेच होते सगळे? हो हो हो. मग आता हे सगळं माझ्याकडे एवढे पुरावे आहेत. त्याच्यानंतर जेव्हा ते PSI सागर खाडे यांच्याकडे जेव्हा आलं तेव्हा त्यांनी मान्य पण केलं की बाबा आमच्याकडून चूक झाली. हे त्यांनी मान्य केलं की आमच्याकडून चूक झाली, त्यासाठी आम्ही जी काही रिसर्च तहसीलदारांना पत्र पाठवायचं ते आम्ही पाठवतो. पण त्यांनी अट ठेवली की तू आमच्या साहेबांचं नाव काढायचं यातून. मी म्हणलं तू कसं करणार, तू आमच्या साहेबांचं नाव काढ, तुझं जे म्हणणं आहे ते आम्ही सगळं क्लिअर करून टाकतो, ह्याच्या पुढे तुला एकही तक्रार करावी लागणार नाही. मग त्याच्यानंतर मी विचारलं कसं, तर नंतर त्यांनी शब्द बदलले की आम्ही प्रयत्न करू. मग मी त्यांच्यावर म्हटलं तुम्ही 8 महिने झाले मला खेळवताय, प्रत्येक वेळी तुमच्याकडे एक सामान्य कायद्याचं माहित नसलेल्या माणसाने तुमच्याकडे वारंवार विनंती करतोय की मला न्याय द्या, त्यावेळी तुम्ही न्याय दिला नाही. जेव्हा मी आता सगळे कागदपत्र काढतोय त्यावेळी तुम्ही म्हणताय की आम्ही आता काय असेल ते करू. त्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांचं जे काही त्यांनी मागणी केली की बाबा आमच्या साहेबांचं नाव काढ, त्याला मी नकार दिला. मग त्याच्यावरती त्यांनी काय केलं, जो रिपोर्ट द्यायचा असतो DSP साहेबांना, कारण की DSP ला मी तक्रार केली, तर त्यांनी रिपोर्ट असं सरळ लिहून दिले की आम्ही जी काय बॉन्ड प्रक्रिया करायची होती योग्य ती आम्ही केलेली आहे. आता ह्याची पुरावे जर म्हणायचे असेल, सागर खाडे यांच्यासोबत जे काय माझं संभाषण झालं त्याचं पूर्णपणे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ते मी ऐकवू शकतो. आणि त्याच्यानंतर ना त्यांनी असं मला लिहून दिलं, खोटा रिपोर्ट लिहून दिला, तो पण मला ईमेलने पाठवला. त्या दिवशी मी अवेलेबल नव्हतो. त्यामुळे नंतर मी एक दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेलो की तुम्ही त्या दिवशी तर वेगळं बोलता, आता वेगळं बोलता. तर ते माझ्यावर इतके भडकले की त्यांनी जरा मारायची भाषा केली आणि मला तिथून हाकलवून लावलं सरळ. एवढी पोलिसांची गुंडागर्दी चालू आहे आटपाडीमध्ये. मग माझं पूर्ण प्रशासनाला, गृह विभागाला माझं विनंती आहे, DSP विपुल पाटलांना असेल, SP संदीप घुगेंना असेल, IG फुलारी साहेब असतील, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत, त्यांना माझी विनंती आहे, गृहमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे, आटपाडीमध्ये पोलिसांना गुंडागर्दी करण्याची तुम्ही परमिशन दिली आहे का? लोकांना जमीन बळकावण्यासाठी तुम्ही आटपाडी प्रशासनाला मुबलत दिली आहे का? ज्याच्या नावावर जमीन आहे त्याच्या नावावरची बिंदास तुम्ही काय पण करा, काय अडचण नाही येणार, असं काय केलंय का? असं मला त्यांना प्रश्न आहे. त्यांना माझी विनंती आहे की ह्या पुढे माझ्या
जमिनीवरती कुठलाही त्यांच्याकडून हल्ला होणार नाही अशी आरोपीकडनं लिहून घेण्यात यावे आणि जे पोलीस ह्या पूर्ण प्रक्रियेत जे माझ्याकडे पुरावे आहेत सगळे त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, नाहीतर त्यांच्यापासूनही आम्हाला धोका आहे भविष्यात. आणि आताची जी रिसेंट जे आहे हे सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा महिला आयोगाकडचं पत्र आलं होतं आटपाडी पोलीस स्टेशनला. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की आरोपीवरती कडक कारवाई करा, त्यांना जे काही कारवाई केली त्या आरोपीला कळवा. हे आता इथे माझी वहिनी विद्या नितेश हाके यांनी कळवलं होतं. आता ते काय झालं ते सांगतील 2 मिनिटं. मी महिला आयोगाकडे पत्र दिलं होतं. ते पत्र त्यांनी मी महिला आयोगाकडे पत्र दिलं होतं. ते पत्र त्यांनी खाली पाठवलं इथं. त्यांनी मला PSI यांनी फोन करून घेतला. मी आले इथं. त्यांना पण समोर घेतलं पुढे. ते आरोपी आहेत त्यांना. मी त्यांना बोलले की हे सगळं 7/12 हे सगळं क्लिअर आहे माझं. तर मी माझ्या शेतात जायला काय मला प्रॉब्लेम आहे का? तर त्या बोलल्या PSI तुला काही प्रॉब्लेम नाही, तू जाऊ शकते या शेतात. आणि ते बोलले की आरोपी समोरचे बोलले की हे सगळं 7/12 आहे ते बोगस केलंय त्यांनी. सगळं नावं ही लावले त्यांनी, बोगस लावलेत सगळे नावं. मग मी म्हणलं हे असे बोलतात, आता ह्याच्यावर काय करणार? तर ते म्हणले हे मी काय नाही करू शकत म्हणली. तर म्हणले तुझा लेखी जबाब काय असेल तर ते तू लिहून दे. मी म्हणले मी माझा जबाब लिहून देते, त्यांच्याकडनं लिहून घ्या की हिच्या किंवा हिच्या घरच्यांना काही म्हणजे असं जीवितहानी वगैरे काही नाही करणार तो. मी बोलले त्यांना लिहून घ्या. तर ते हा बोलले लिहून घेते मी त्यांच्याकडून. तर मी परत दुसऱ्या दिवशी तिथे गेले. तर ते बोलले की त्यांनी तोंडी सांगितलंय मी तिला काय नाही करणार आणि आधी पण काही त्रास नाही दिला. तर मी म्हणलं हे सगळं FIR NC हे मग कशानं झालं एवढं सगळं त्रास नव्हता दिला तर. तर ते बोलले ते मी नाही काय करणार त्याला. मग मी त्यांना लेखी जबाब दिला आणि पुरावे देत होते. तर त्यांनी पुरावे नाही घेतले माझे काहीच. तर म्हणले लेखी जबाब दिला बस झालं, मग पुरावे कशाला पाहिजेत? ते बघतील वरचे काय करायचे ते, मी नाही देणार म्हणले, असं ते बोलले. म्हणजे इथे सुद्धा महिला एक तक्रार करते, महिला पोलीस अधिकारी पहिल्यांदा मान्य करतात की बाबा ठीक आहे आम्ही आरोपीकडनं लिहून घेतो, त्यांनी जरी काय जरी लिहून आणलं त्याच्यावरती आम्ही त्याच्याकडून लिहून घेतो की बाबा तू त्यांच्यावरती कुठलाही हल्ला करणार नाही. हे तेव्हा त्यांना कुठलाही कुणाचाही कॉन्टॅक्ट नव्हता ज्या PSI मॅडमकडे तक्रार आली त्यावेळी. पण जेव्हा 2 दिवसात असं काय घडलं की डायरेक्ट त्याच मॅडम म्हणतात की आम्ही त्याची तक्रार घेतली नाही लिहून. हे कोणाच्या दबावाखाली काम करतात नक्की? फक्त बोलतात की तोंडी त्यांनी सांगितले मी तिला काही नाही करणार. आणि आता आमच्या या शेतात जिथं आता मी चिल्लार काढणे हे काढणे जेव्हा नांगरणे हे सगळे प्रकार करत असतो तर इथल्या लोकल सर्व ट्रॅक्टर किंवा JCB वाल्यांना हे सरळ सरळ धमकवतात की आमच्या इथं वाद चालू आहे, तुम्ही काय येऊ नका, तुम्ही आला तर तुमच्या संग आम्ही वैर घेऊ, असं सरळ सरळ ते धमकी देतात. तुमच्या शेतामध्ये ट्रॅक्टरवाले वगैरे त्यांना ते येऊ देत नाही. हा म्हणजे आमच्याकडनं जेव्हा आम्ही करायचा प्रयत्न करतो तर ते त्यांना डायरेक्टली फोन करून धमकी देतात सरळ सरळ, आमचा वाद आहे तू येऊ नको. आणि ऍक्च्युली ते जे काय डिफेंड करतात आमचा वाद आहे आमचा आणि त्यांचा 0% वाद आहे, काही सुद्धा वाद नाही. कागदोपत्री आजोबांनी सरळ सरळ त्याच्या वडिलाच्या आणि आमच्या वडिलाच्या नावावरची जमीन करून दिलेली आहे. त्यानुसार 84 पासून त्याच्या नावावर जेवढं क्षेत्र आहे ते खातेफोड पण झाले आहे. तो आरोप करत असतो खातेफोड झाली नाही. तुम्ही 7/12 हा जर पाहिला तर प्रत्येकाच्या गटाच्या समोर वेगवेगळे खाते नंबर आहे, खातेफोड सुद्धा झालेली आहे. आणि जे आजोबांनी आम्हाला खरेदी पत्र लिहून दिलं त्यात बळवंत हाके माझ्या वडिलांचं क्षेत्र कुठल्या दिशेला आहे, दक्षिण बाजूला आहे, हे सुद्धा त्यात लिहिलेलं आहे. तरी सुद्धा हा कांगावा करत असतो की आमचं सगळं एकातच आहे, आमचं क्षेत्र कुठं हे कोण ठरवणार. आणि त्यात पोलीस हे सुद्धा त्यांची वकिली करत असतात की तुमचं क्षेत्र कुठं हे आम्ही कसं सांगणार. आता माझ्याकडे खरेदी खत आहे, त्यात दिशा दिलेली आहे स्पष्ट, ज्या बाजूला त्याचं क्षेत्र आहे 2 एकरचं त्यात तो सगळं विहीर पाडले त्यांनी शेतगोळा उडला, त्यात आम्हाला काही आक्षेप नाही. पण जे दक्षिण बाजूला आमचं क्षेत्र आहे त्यावर सुद्धा गुंडागर्दी करतोय आणि पोलीस हे आरोपीची वकिली करतात, हे सगळ्यात मोठं वेदनादायक गोष्ट आहे. आणि त्याचा आम्हाला त्रास होतोय आणि त्या आधारे जो समोरचा आरोपी आहे तो आमच्यावरती कंटिन्युअसली गुंडागर्दी करत आहे. आणि त्यातला दुसरा विषय होता, आता हे जो आरोपी आहे हा जमीन चोर आरोपी आहे. त्याच्या वडिलांनी पूर्ण हाके वस्तीतल्या कुठल्याही माणसाला विचारा, त्याच्या वडिलांनी पूर्ण जमीन त्याच्या राहत्या घराचे जे काय आहे 29-15 गट सोडून 100% जमीन विकून टाकलेली आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी काय केलंय की 2019 साली अचानक त्याच्या वडिलाचं नाव वडील तर 2011 सालीच त्याचे वारले, पण 2011 साली ते मल्हार बापू माळी या व्यक्तीचं नाव उडून डायरेक्टली साहेबराव तुकाराम हाके आणि त्याचे भाऊबंद यांची नावं येतात. त्याला कुठलाही धागादोरा नाही. आणि जेव्हा मल्हार बापू माळी यांनी जेव्हा प्रशासनाकडे तक्रार केली की बाबा असं आहे तर त्यांनी सुद्धा डायरेक्टली सरळ की आमचं मागचं काहीतरी त्यात आहे कनेक्शन आणि ते रिकन्व्हिन्स काहीतरी आहे आणि त्यानुसार आम्ही स्वतःहून डायरेक्टली 2019 ला नावं टाकली. इथे लोकांचे अर्ज देऊन सुद्धा किती वेळा फेऱ्या मारून सुद्धा कामं होत नाहीत. तर ह्या प्रकरणात
प्रशासन एवढं खतरनाक जागा झाले की त्यांना मागं कुठतरी एंट्री आहे त्याचा रेफरन्स घेऊन डायरेक्ट त्यांनी 2019ला स्वतःहून तसं लावून घेतलं. हे खूप शॉकिंग आहे. आणि माझं पूर्ण त्यांना राजकीय कुणाची पूस आहे असं वाटतंय का? 100% 100% पोलीस त्यांच्या पोलीस प्रशासन हात मिळवून असल्यामुळे त्यांच्या पूर्णतः पाठीशी आहे. ते आम्ही तक्रारदार असून सुद्धा आमच्यावरती आरेरावी केली जाते, पण तो बिनधास्त येऊन जातो तिथे. म्हणतात की तक्रार दिली की येतोय तो. आम्ही जेव्हा 10 जानेवारी जेव्हा आम्ही त्याने ट्रॅक्टर नेला होता तिथे अंगऱ्यासाठी, तेव्हा पोलिसांनी काय केलं की त्याचा मोबाईलच बंद येतोय, आम्ही काय करू, त्याचा मोबाईलच बंद येतोय असं कारण दिलं. 4 दिवस मी पोलीस स्टेशनला जातो, त्याला बोलून घ्या, मोबाईल बंद केलं सांगितलं, आणि त्याच्यानंतर अपडेटेड नंबर लगेच पोलिसांकडे येतो सुद्धा. म्हणजे हा पूर्णपणे सगळ्यांना वेड्यात काढण्याचा प्रकार ह्या व्यक्तीने चालवलेला आहे. हा जमीन चोर आहे. आणि त्या गटात एकतर त्यांनी चुकीचा प्रवेश मिळवलाय, आणि त्या गटात आलाय तो ते 2 क्षेत्र त्यात काय होईल आम्हाला त्याशी काही पर्सनल घेणं देणं नाही, पण तो आमच्या क्षेत्रात सुद्धा लुडबुड करतोय, गुंडागर्दी करतोय, आणि त्याला पोलीस प्रशासनाची साथ आहे. हे सगळ्यात वाईट आणि दुःखद गोष्ट आहे. त्यासाठी मला पोलीस प्रशासनाला गृहमंत्री असतील, IG असतील, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस असतील, SP असतील, DSP असतील, यांना आमचं सांगणं आहे की ह्या आरोपींकडून, जे आरोपी आहेत साहेबराव तुकाराम हाके, सचिन तुकाराम हाके, शोभा साहेबराव हाके, कुणाल सचिन हाके, ही त्यांच्या घरातली मंडळी आहेत, आणि कोण त्यांचे नातेवाईक असतील, त्यांच्याकडून जर का भविष्यात आमच्या कुठल्याही व्यक्तीला जसं मागच्या वेळी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात जर का आम्हाला काय झालं, तर यासाठी संपूर्णपणे हे 4 आरोपी प्लस आटपाडी पोलीस स्टेशन जे त्यांना पाठीशी घालतंय, त्यातले PI विनय बहिर, खोटा अहवाल देणारे PSI सागर खाडे आणि तत्कालीन तपास अधिकारी विजय दगडू कदम यांना पूर्णतः जबाबदार धरावे. धन्यवाद.